काय ग लागले? हा अरे ए मोठी लागली का? अयो आई घाबरतीये. काटा लावते ती. आज एकदमच लांब आलोय मित्रांनो, एकदम लांब म्हणजे आपल्या गावापासून भरपूर लांब. आणि ना इकडं भरपूर अशी फिशिंग होते मित्रांनो याची पुराच्या पाण्यामध्ये. हे बघा इकडं भरपूर पूर आलेला दिसतोय आणि त्याच्यामध्येच आपल्याला फिशिंग करायचे. तर आज सगळं फॅमिलीसोबत आलो आहे, कारण की आहे ना सकाळपासून एकदम मस्त वातावरण आहे. असं डायरेक्ट आहे ना ऊन पडलं आहे थोडा थोडा. आणि लोकंसुद्धा बघा भरपूर आलेले आहेत आमच्या आधीच सकाळपासूनच. बघा गढूळ, एकदम गढूळ पाणी. या मित्राकडे आलो आपण. खरं तर त्यांनीच म्हणजे फोन करून बोलवलं आपल्याला. किती वाजता आले ते? सकाळी 8 वाजता. हा ना, लवकर आले मग. जय आदिवासी. बघू मासे, बघू ना, दाखव जरा. बाहेर ठेवले डायरेक्ट. आयुष्यपत केवढी चिलापी लागली हा ना, बघ एक नंबर. हा अरे काय साईज आहे, खतरनाक. हा नादच केला भाऊ तो. हा किती 2 किलोची असेल का? असं आरामात का ना, आरामात. एकदमच जबरदस्त चिलापी लागले बघा. तू पण मजा येणार आहे मित्रांनो. बघितली तुम्ही चिलापी दाखवली कसली मोठी. आणि बाकी आता मी येताना बघितली वाम सुद्धा लागलेली मोठी. तुम्हाला दाखवतो वाम. हे बघा ही वाळंज आहे. ते बघा ही वाळंज आहे मित्रांनो. आणि वाम बघा कसली मोठी, एकदम मोठ्या साईजची वाम आहे मित्रांनो. मस्त. चल लागेल ना आम्हाला पण. ओके. चला वेळ न घालवता आपली सुद्धा तयारी करू. मासे बघून असं वाटायला लागलं आज मासे लागणार आपल्याला. एकदम सिंपल याच्यावरती बघा मित्रांनो, मेसाची काठी आणि त्याला पुढे तरांडे लावले बघा. हीच खरी मजा असते पावसाळ्यामध्ये. ए चल पकडायचे का नाही मासे? खाते बघ, खाते बरं का, खाते. हृदय थांब बरं का. मस्त. अरे काय रे खालेलं का नाही हृदय? आम्ही आतापासून सुरू केले बघा फिशिंगला. हा हा का तिकडे त्यांना वाळायच लागले लगेच. आमची परी बघा गांडुळांना गावडते का बघू. हातात घेते का तू? घे बरं मग बाई. पडव ना. हा बोला ना. हा 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 ते वाळून लागले बघा ना. हे बघा वाळून लागले फायनली बघा लागलंय. हा ना, साईज पण लय भारी बरं. एकदम भारी बघा मस्त. आपलं मासे ठेवायचं कारण घे. खुश का? हा मग मासा पहिलं लागले हो का नाही खुश होणार. फायनली आपला मासा लागलाय बघा पहिला. आहे बारीकशी साईजची मस्त वाळंज आहे बघा डायरेक्ट. आणि ना याच्यासाठीच खरं तर आलं इकडे ना. या साईडला जास्त करून आहे ना वाळंजीच लागतात. वाळंजी आणि वाम जास्त करून लागतात. हे बघा मस्त. तर वाळंज लागली पहिली. द्या की तिच्या हातात. ते सोडून पडे. सोडून दे. तिकडे घे, तिकडे घे. सोडून बघ खाली पडेल. कसं आहे बरे? आता झाले सुरू तुमची माशा लागायची. कस मस्त आहे ना.
शिंगट्या बघा केवढे. शिंगट्या असं बरोबर लागलं का मग म्हणजे हा ना. काढू नका 2 मिनिटं. अयो मग पायाला पार गेलं. यांना बघा किती भारी असे हे लागले. कोणतं आहे हो? हा राहू आहे का? इकडे पण बघा किती मोठी साईज आहे. कोणतं आहे? अयो किती गोड आहे ते. गोडच आहे ना. इकडे पण लागला असे का? इकडे पण लागलं बघ. एवढा वेळ नव्हता लागलं ना आता लागलाय. एकदम भारी आहे ना. सुटला सुटला सुटला. कोणतं आहे? कोळस. कोळस आहे. आहे का मास आहे का? अरे थांब काढ 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 बाहेर काढ. आई शपथ. लागला का? लागलाय तुम्हाला पण? हा ना थांब मी तिकडे येते हृदय. आई शपथ केवढे केवढे बघा. हे. मोठे बघा. हं. तर मित्रांनो हा बघा हा मासा खरबी बोलतोय आम्ही. काय तुम्ही काय बोलले? खरे ना? खरू 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 बोलताय ते. पण आहे ना हे खात नाही आम्ही. तर तुमच्याकडे खातात का सांगा. हे बघा कसा मासा आहे. म्हणजे मी बघितलंय मार्केटला विकताना सुद्धा बघितलं. हे मासे असतात विकायला. पण ते साय किती भारी दिसत आहे ना. बघा आणि साईज बघा एकदम मस्त आहे. बरोबर ना. साईज लागले एक. दिवस रामा तुम्ही आंघोळ्या केल्या नाही का? काय काय कळा नाही तुम्हाला मासच लागत नाही. हा ना. अरे लागला लागला असे. सर्व ते पप्पा लागलाय मासा. लगेच लागला आताच टाकलं ना. मोठा पाहिजे. शिंगट्याच लागला. जाऊ दे काहीतरी लागायला. हा ना. हा ना काय लागे ना. हा भारी बघा ना. दिसतंय किती भारी ते शिंगट्या ना. घे बरं पिशवी. तू फक्त पिशवी लागला आणि वापस आयचं वाढायला लागले. नाही आहेत ग इथले मासत. अशी काय बसलेली तिकडे वरती मित्रांनो. तिला लागलाय. धर धर धर. मी जायलाच लागलेलं. डायरेक्ट लागला आईला. हे बघ किती मोठी आहे. आले मोठी पण काढता नाही ना मला. अयो आई घाबरते. काटा लावते ती. मग काय रक्त आलं. थोडस आलंय. काटा लावायचं डायरेक्ट. वाटतंय. मस्त वाळायला लागले बघा मित्रांनो. परत एकदा एक नंबर. मगाची साईज होते ना तेवढ्याच साईजचे एक नंबर असे. चला ठेवून नको बाळा नको. बरेच लय मासे झाले का नाही हृदय आतापर्यंत? हा. सगळ्यात मोठी आईलाच लागलेली. जिलापी. हा. जिलापी लागली अशी कलर. आणि मला वाळजा लागते मित्रांनो. वाळजा शिंगते. मला तर वाळजा शिंगतेच लागले सगळे. आणि अशी कलर मस्त जिलापी लागली. एक नंबर मजा येते. बघा वाम लागली आहे आपल्याला. दिसली ना. हा. आपल्याला सुद्धा वाम लागली मित्रांनो.
जरास त्यांना लागत होते बाप, दोन पकडलेले त्याने मस्त. आपल्याला सुद्धा लागले बघा. आणि मस्त एकदम मस्त साईजची. हा कसली पप्पादार खुश. मोठी ना ले. मस्त वाम भेटली मित्रांनो, एक नंबर. मस्त निघालेले. आता आहे ना आपलं गोप्रो संपलाय, त्याच्यामुळे डायरेक्ट असं वाढतो ना, हे दाखवता येत नाही, पण एक नंबर बघा, मस्त वाम भेटली. तरी एकदम मजा येते मित्रांनो. आज असं पेट्यावरती तारांड्यावरती मासे पकडायला मस्तपैकी असे हे लागत आहेत, शिंगटे आणि वांजा लागत आहेत. एक नंबर वामसुद्धा लागले आतापर्यंत. तर आता आहे ना जेवायला बसले. जेवण आशिकाने ना घरूनच बनवून आणलेलं. तर बघू आता काय 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 आणलं ते दाखवतो. तर आशिकाने मस्तपैकी, कसली भाजी आहे का ना ती, कोबी आहे का? तर आशिकाने मस्त कोबी, हा ना, तर कोबी आणले आणि त्याच्यासोबत मस्तपैकी चपात्या आणल्या. तर चला आता थोडं थोडं खाऊन घेऊ. अजून आपल्याला भरपूर सारे फिशिंग करायचे मित्रांनो संध्याकाळपर्यंत. हा काय तर लमदोर काढून ठेवलाय बाजूला मी, कारण की लमदोर हाताला धरून ठेवायला लागते. आणि इकडं 2 रॉड टाकून ठेवलेत. बघू लागेलच मासा मित्रांनो. आज आहे ना भरपूर मासे लागतात का ना. आणि इकडं वरच्या साईडला सुद्धा पब्लिक ना मित्रांनो भरपूर आहे अजून. मासे कसे एकदम फ्रेश आज गांजव्यामध्ये ठेवलेत मस्त. आता वाढलं तर गांजवाच केलं आपले का ना. मला वाटतं मला देते. काय ग लागले? हा अरे ए मोठी लागली का? ग निघून आला का? हा 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 निघून आला का डायरेक्ट त्याच्यातून. धर ना तशीच. हा धर आता पॅक. मस्त बघा चिलापी लागली अशी गेला परत एकदा. आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे मासे लागतात का ना. असं ओढलं वाटत आहे का कोणता मासा लागेल. वाळंज लागली, वाम लागली, शिंगट्या, चिल्लपी आणि ते दुसरं 5-6 प्रकारचे मासे लागले आतापर्यंत. मस्त मजा येते मित्रांनो. जेवण झाल्यावरती लगेचच मासा लागला. टाक. हां राहू दे तिथंच थोडा धागा सोड धागा राहू द्या. तर ही मजा आहे ना मित्रांनो, ही वेगळीच. आपण किती मोठे मासे पकडा, पण ही जी मजा असते ना याची हेच वेगळी. मस्त तरांडा खाली वडला की वडायचा का ना, एकदम मजा येते का ना याला. चालतंय ना. टाकणार कसा येईल का टाकता. हा एवढंच राहिलंय, मी टाकून देणार तू मासं बाहेर काढणार. शिंगट्या लागल्या माझ्या हृदयाला. किती कसले साईज हृदय. आणि पूर्ण बघा ना, पूर्ण असं आहे ना, हे अंड्याच्या गाबोळ्या दिसत डायरेक्ट. अगं तिकडे वाढलेलं दिसलं आणि मी डायरेक्ट असं गचकन मारला, ते डायरेक्ट अडकलं. ते पप्पाकडे हृदयाला माझं लगेच खुश होत आहे बरं का लागलं काय. मासे तर येत ना एकदम पटापट लागत. आणि एवढी मजा आली ना की बस रे बस. आहे की ना आज लयच मासे लागलेत. एक काढून ठेवलंय, दुसरं घेऊ टाकायला. काढा 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 काढा. मग उद्याच तोंड बारीक होतं, तुम्हाला मासा लागला काय. तिथे बघ खाय लागला काय. आईला इकडे हृदयाला पण लागलाय. बघ बरं, ओढून घे. लागलेलं काय. इकडे बघा कसे बसलेत. आज काय जागा सोडित नाही बाबा दोघं माहिल्या. तेच ना, तिकडे माझा हृदय आणि डायरेक्ट आहे ना रोड सोडून डायरेक्ट लमदराने मासे पकडते बघा. त्याला काय म्हणजे सांग बरं तुम्हाला. बदक. किती सुंदर चाललंय बघा की हो. माशेत ना एवढे लागायला लागलेत पटा पटा पटा. आणि नेमके आमच्यात ना गांडूळच संपलेत. आणि आता आहे ना आम्हाला गप घरी जावं लागतं आहे की नाही. हा ना, नाराज झालो मी थोडा. गांडूळ आणले नाही जास्त खरं म्हणजे,
आणि इथं जवळ भेटती पण नाही, त्याच्यामुळे लय अवघड झालं आता. अरे देवा, पक्कू बडीच होता म्हणलं, आता काय लागले काय माहित नाही. लागतोयच चला मित्रांनो, घरी आलो आणि ना एकदम मस्तपैकी असा फ्रेश झालो. एक नंबर मजा आली मित्रांनो. सगळ्या गोष्टी म्हणजे दाखवत येत नाही प्रत्येक वेळी मासा लागलेला, पण एकदम मजा आली आज. आणि भरपूर मासे सुद्धा आपल्याला लागले. बळ म्हणजे असं काला त्यांना तिथून काढून आणलं, कारण की गांडूळ संपलेले. बघा मासे ठेवले तिकडे. घेते बा वरतून ना. एक नंबर मित्रांनो, मासे एकदम फ्रेश होते का गाचे काय इथपर्यंत आणत पर्यंत. अरे अरे अरे, खाली पडला, शिंगटे पडला खाली. अगं 2 पडले ग, व्यवस्थित होतं ते, त्याला चिटाकले असेल ते. तिकडे घे पाणी टाक त्याच्यात थोडं. बघा एक नंबर असे दूर घेते असे का, कसले फ्रेश मासे बघा नदीचे. एकदम वाळंजे वगैरे लागले का. मस्त गेलो त्यांच्या. मस्त पैकी ना मित्रांनो, चिलापी ना अशी ऐक ना, त्या दिवशी बनवले ना डायरेक्ट मध्ये 2 पीस करतो, 2 असे मस्त आहे ना कापून मध्ये. आणि वाळंज ही फक्त पावसाळ्यातच लागते बरं का, सगळ्यात जास्त पावसाळ्यामध्ये जास्त बघायला भेटते आपल्याला. आणि ती खायला पण इतकी भारी आहे ना. एकच काटा असतो त्याच्यात, एकच काटा, एक नंबर काटा असतो. हे बघा आज आपण ही चिलापी आणि ही वाळंज मासे. तर चिलापी आहे ना, आपण आहे ना एका चिलापीचे 2 भाग केले, त्याच्यामध्ये चिरले आणि आपण पूर्ण एवढी अशी मोठी फ्राय करणार आहे. तर फ्रायसाठी बघा आपण आहे ना मस्तपैकी सुरी मारून घेतली मसाला लागावा म्हणून. आणि ही वाळंज मासे. वाळंज मासे आहे बघा, आपण साफ करून घेतलाय. इथं फक्त कट करून आतडी वगैरे काढून टाकले, आणि आपण असेच त्याचा रस्सा बनवणार आहे. तर आता आहे ना मित्रांनो, अशी का बघा मसाले लावून घ्यायला लागले. तर हळद, चिकन मसाला, हे लाल तिखट आहे बघा, गरम मसाला टाकलाय, गरम मसाला टाकलाय, धना पावडर टाकली आहे. हां, तर सगळे मसाले टाकून घेतले आता. आणि आता अशी का त्याच्यावरून आता थोडंसं तेल टाकून घेते मित्रांनो. तेल टाकलं ना की मग मसाला व्यवस्थित लावता येतोय का नाही ना. हां, तर तेल टाकून घेतलं आणि आता व्यवस्थित ना तेलामध्ये फ्राय करणार आहे. हां, तर आता मस्तपैकी बघा मसाला लावून घेते अशी का बघा कसा मस्तपैकी मसाले लावून आहे ना. आता थोडा वेळ ठेवूयात आणि तोपर्यंत अशी काय कालवण टाकेल. तर कालवणाचं काय जास्त दाखवत नाही, नॉर्मली आपण नेहमी करतोय तसंच वाळजीचं कालवण माशाचं करायचं. फक्त चिलापी आहे ना एक नंबर अशी फ्राय करू. चिलापी आहे ना एकदम भारी लागते मित्रांनो फ्राय केली. मस्त बघा आता किती वेळ झाला मित्रांनो ठेवले होते मासे, आणि बघा कसले भारी असा रंग आलाय मसाल्याचा त्या माशांना. तर आता मस्तपैकी तवा ठेवलाय अशी गाणी, आणि तव्यावरती आता आपण मस्त तळून घेऊया. चला तेल टाकून घेते, तवा टाकून झाले आपला मस्तपैकी तवा टाकलाय. तेल टाकते, आता मासा टाकून घेऊ. एवढ्या मोठ्या चिलापी मासे की एका तव्यामध्ये ना 2च बसते. पीस बसले जाते. हे 2 आपण आहे ना हे झाल्यानंतर तळूया. मासा तर शिजायला जास्त वेळ लागत नाहीये. आणि आता आपलं शिजून पण झालंय, पण थोड्या वेळातच ठेवणार आहे, म्हणजे मस्तपैकी असं कडक कडक मासा बनतो. चला आता आहे ना थोडं वाट बघतोय मित्रांनो. आत्ता थकल्यासारखं झालं खरं तर. आत्ता झालंय म्हणजे जेवायला, तर आता घ्यायचं आहे फक्त. बरंच मासे शिजत आहेत. तर चला आता जेवण करून घेऊयात. चला फायनली मित्रांनो असे का नाही घेतलंय उतरून. बघा तुम्हाला आता दाखवतो कसं झालंय ते.
तर हे बघा 2 चिलपे साध्या मसाल्यामध्ये बनवल्या आणि 2 रव्यामध्ये बनवल्यात. तर बघू शकताय कसल्या भारी दिसतात एक नंबर अशा. आणि इकडं कालवण बनवलंय हे याच्यातलं कशाचं गाणं झिंगा नाही येडा वाळंजीचं. बघा कसं मस्त असं सीन बघा एक नंबर. बघा आज पहिल्यांदा मासे पकडलेत मी स्वतःने आणि स्वतःचीच मासे खाणार आहे. कसं झालं बरं ते? तर बघा कसलं भारी बघा मित्रांनो. 2 प्रकारे एक रव्यामध्ये बनवले आणि इकडे एक ही तारीख तेलामध्ये बनवलेले मसाल्यामध्ये 2 चिलापीचे हे दिले. तर इकडे रस्सा दिलाय आणि इकडे बघा हे रस्स्यामधली वाळंज पूर्णच्या पूर्ण बघा. तर एक नंबर असं जेवणाचा बेत आहे आज. आणि इकडे चपात्या सुद्धा वाढून दिल्यात. तर चला आता जेवण करून घेऊ पटपट. आता खूपच भूक लागली आहे. रात्रीचे 11 वाजले तर आणि खूपच भूक लागली तर आता ना जेवण करून घेऊ. पोरांना देते वाढून आधी. माझ्या हृदयाला लय आवडते का रे हृदय? पण देते लय खुश रे हृदय. हा अख्खी एक जिलेबी दिली हो जाम खुश झालाय हृदय. हा? कसली बघा मस्त आज मस्त बनवलेत हा आज हा का नाही. ठीक आहे. चला तर मित्रांनो या जेवायला. आता झालंय आता सगळं वाढून वगैरे झालंय. आता मस्तपैकी जेवण करून घेऊ. मित्रांनो भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.